सांगलीच्या युवा समाजसेविका यांचा दिल्लीत सन्मान, ऑनररी डॉक्टरेट पुरस्काराने गौरव। सांगलीच्या युवा समाजसेविका जयश्रीताई पाटील यांचा दिल्लीत सन्मान। सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युवा समाजसेविका श्रीमती जयश्रीताई पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल दिल्ली येथे मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे। वर्ल्ड कल्चरल अँड एज्युकेशनल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने त्यांना ऑनररी डॉक्टरेट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले। जयश्रीताई पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने समाजसेवा करत गोरगरीब, वंचित आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत। त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे समाजात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले असून त्याच कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना जयश्रीताई पाटील म्हणाल्या की हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला हे यश मिळाले आहे। त्यांच्या या यशामुळे सांगली जिल्ह्याचा मान उंचावला असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पुढील काळातही त्यांच्या सामाजिक कार्याला अशीच गती लाभो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत। नमस्कार, मी जयश्रीताई पाटील, समाजसेविका। खऱ्या अर्थाने हा जो डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे ती पदवी माझ्या सांगलीकरांसाठी आहे, कारण आजपर्यंत माझ्या सर्व अडचणींमध्ये, माझ्या प्रत्येक कार्यामध्ये सातत्याने माझ्या पाठीशी उभं राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा सन्मान आहे। कारण आजपर्यंत बऱ्याच अडचणी आल्या, गेली 15 वर्षापासून मी सामाजिक कार्यात काम करते आणि कार्य करत असताना प्रत्येक गोष्टीला फेस करताना माझे सांगलीकर माझ्या पाठीशी होते। खऱ्या अर्थानं आपल्या सामाजिक कार्याची आणि केलेल्या कर्माची हीच ती आपलं यश असतं आणि ह्या यशाचा भागीदार माझी सांगलीकर आहेत। खऱ्या अर्थानं हे जे काम आपण करतो ते काम करण्याची प्रेरणा आणि हे काम करण्याची जिद्द मला प्रत्येक व्यक्तीकडून मिळाली आणि प्रत्येक व्यक्ती माझ्या बरोबर होती, म्हणूनच मी एवढं मोठं यश संपादन करू शकले। आज हा डॉक्टरेट जो पुरस्कार मिळालेला आहे तो खऱ्या अर्थाने जयश्री पाटीलचा आहेच, पण त्याबरोबर माझ्या सांगलीकरांचा आहे आणि हा अवॉर्ड मी माझ्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सांगलीकरांना अर्पित करते। धन्यवाद।